आणि आता विधानसभेचे वारे कसे वाहतात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीला माजी खासदार प्रिया दत्त यांची हजेरी। 5 वर्षात पहिल्यांदाच बैठकीला हजेरी। प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं रयतेचं राज्य आणणार, तुझ्या आशीर्वादानं शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं। आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्हालाही आशीर्वाद दे। देवेंद्र फडणवीसांचं आई भवानीला साकड्या। पवारांच्या राष्ट्रवादीत आणखी एक मोठा नेता प्रवेश करण्याची शक्यता। सुप्रिया सुळेंच्या गाडीमध्ये चेहरा झाकून जाणारी ती व्यक्ती कोण? राजकीय वर्तुळात चर्चा। काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून लढण्याची शक्यता। प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून लढल्यास विजयी होतील, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। नागपूरमधील बहुतांश जागा लढण्याच्या भाजपच्या घोषणेनंतर अजित पवार गट आक्रमक झालाय। भाजपत सर्व जागा लढणार असेल तर आम्ही काय कमळ घेऊन फिरायचं का? आम्ही त्यांच्या दावणीला बांधलोय का? शहराध्यक्ष प्रशांत पवार यांची आक्रमक भूमिका। करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। संजय मामा शिंदे अजित पवारांचे समर्थक आमदार आहेत। राजकुमार पटेल यांना शिंदे गटात बच्चू कडू यांनीच पाठवलंय। शिंदे आणि बच्चू कडूंची साठगाठ आहे। आमदार रवी राणांचा आरोप आहे, मेळघाटमध्ये राजकुमार पटेलांना उमेदवारी दिल्यास विरोध करू, राणांचा इशारा। कोल्हापूरमध्ये महायुतीमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर। मेळाव्यातून मंडलिक गटाचं कागल मतदारसंघात शक्ती प्रदर्शन, तर महायुतीमध्ये मुश्रीफांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच आता मंडलिकांच्या मेळाव्यानं चर्चेला उधाण आलंय। रत्नाकर गुट्टेंचे पुत्र सुनील गुट्टेंनी घेतली पवारांची भेट। सुनील गुट्टे परळीतून निवडणूक लढण्यास इच्छुक। आजही शरद पवारांनी घेतले इच्छुकांच्या मुलाखती।